नमस्कार. आपण नाशिकमध्ये आहोत. नाशिकमध्ये दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे सर आपल्यासोबत आहे. भास्कर भगरे सरांनी नुकताच संसदेमध्ये कांद्याचा हा मुद्दा मांडला होता. कांद्याच्या मुद्द्यावरती अतिशय संसदेत गदारोळ देखील झाला. याच संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, कांद्याचा मुद्दा आपल्या मतदारसंघामध्ये कायमच आहे आणि या मुद्द्यावरती मतदारसंघामध्ये कायमच वाद असतो. तर हा मुद्दा तुम्ही संसदेत मांडला, त्यावरती तुम्हाला काय प्रतिक्रिया अथवा त्याच्यावरती काही सोल्युशन निघालं का? काय सांगाल या संदर्भात? हा जो दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कांदा पीक प्रमुख म्हणजे पीक असलेला हा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये कांद्याचं उत्पादन हे देशाच्या पातळीवरती जर बघितलं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती होतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 10 वर्षापासून जसं केंद्र सरकार बदललं तेव्हापासून शेतकऱ्यांवरती, विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरती अन्याय केला जातोय. 10 वर्षामध्ये 21 वेळा कांद्याची निर्यात बंदी केली. मागच्या काळामध्ये निर्यात बंदी केली, निर्यात बंदी उठवावी म्हणून अनेक आंदोलनं झाली. परंतु त्याची फार दखल न घेता ज्यावेळेस कांदा संपला त्यावेळेस निर्यात बंदी उठवली, परंतु त्याच्यावरती 40% निर्यात शुल्क लावलं होतं. आणि म्हणून शेतकऱ्यांची भावना लक्षात घेता मी मागच्या अधिवेशनामध्ये 40% निर्यात शुल्क कमी करावं आणि त्याची दखल सरकारने घेऊन 20% केलं. आणि अलीकडे तुम्ही बघितलं असेल की उन्हाळ कांदा हा बफर स्टॉक म्हणून NCCF किंवा नाफेडच्या माध्यमातून खरेदी केला होता. परंतु तो मार्केटमध्ये येणं गरजेचं असताना तो काही मार्केटमध्ये आला नाही आणि अतिशय सुमार दर्जाचा कांदा दिल्ली असेल किंवा इतरही ठिकाणी त्या ठिकाणी विक्रीसाठी 35 रुपये किलोनी होता. आणि त्यावेळेस म्हणजे एका बाजूला जो चांगला कांदा ग्राहकांना मिळायला पाहिजे होता तो मिळत नव्हता, ग्राहकांची फसवणूक होत होती. आणि दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांचा कांदा घेतला अतिशय कमी किमतीमध्ये आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता. त्यातच लाल कांद्याचं उत्पादन आता सुरू झालं. 12 डिसेंबरपर्यंत कांद्याची मार्केट ही 3,500-4,000 हजाराच्या जवळपास प्रति क्विंटल होती. परंतु नंतर 2-4 दिवसामध्ये किंवा आजही आपण जरी बघितलं तरी कांद्याची मार्केट ही काही फार सुधारलेली नाही. लाल कांदा हा 1,500 ते 1,500च्या जवळपास सरासरीने प्रति क्विंटल विकला जातोय. आणि त्यात जर बघितलं तर शेतकऱ्याचं उत्पादन खर्च देखील सुद्धा सुटत नाहीये. आणि म्हणून शेतकरी सातत्याने फोन करून कांद्यावरचं जे 20% निर्यात शुल्क आहे ते रद्द करावं. आणि म्हणून मी 16 ऑगस्टला हा विषय त्या ठिकाणी संसदेत मांडलाय. 20% निर्यात शुल्क संदर्भातच आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव ही बाजारपेठ संसदेत अधिवेशन चालू असताना दोनदा बंद पाडली. त्या संदर्भात काय सांगाल? तर शेतकरी शेवटी तो राबतो, कष्ट करतो, कांदा उत्पादन घेतो आणि त्याचा जर उत्पादन खर्च निघत नसेल आणि भाव तर दिवसांदिवस गडगडत चालले आणि म्हणून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या ज्या भावना आहे असा सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, लोकप्रतिनिधी पोहोचवाव्यात म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांनी 2 वेळा बंद पाडली होती. आणि त्याचमुळे मीच संसदेमध्ये तो प्रश्न विचारला होता. निर्यात शुल्क असेल तसेच निर्यातीचा प्रश्न असेल, हा प्रश्न कायम असताना निसर्गाने पुन्हा आता देखील कांदा काढणीचाच काळ आहे आणि निसर्गाने घाला घातलेला. या संदर्भात शासनाने काही पंचनाम्यांचे काल परवापासून या भागामध्ये पाऊस पडतोय आणि पावसाचा फटका कारण लाल कांदा निघतोय आणि लाल कांद्याचं आयुष्यच अतिशय कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर पाणी गेलं तर तो कांदा फार काळ टिकणार नाहीये. म्हणजे एका बाजूला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, दुसऱ्या बाजूला द्राक्ष सीझन मोठ्या प्रमाणावरती सुरू झालाय. फ्लावरिंग मध्ये असलेले किंवा ज्याला नुकतंच पाणी शुगर त्या द्राक्षामध्ये येते अशा यांना या थंडीचा परिणाम होतोय, पावसाचा परिणाम होतोय, गळकूज होते. म्हणजे सगळ्याच शेतकरी हा दोन्ही बाजूने म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी असेल, द्राक्ष उत्पादक असेल, हे सगळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहे. आणि म्हणून शासनाने याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना कुठंतरी चांगल्या पद्धतीची भरपाई दिली पाहिजे, नुकसान भरपाई दिली पाहिजे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.